राज्यातील 40 लाखांहून अधिक शेतकरी दरवर्षी 52 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करतात. त्यातून सरासरी 67 लाख टनांचे उत्पादन अंदाजे 22,000 कोटींचे होते. पण सोयाबीनला रास्त हमी भाव किंवा बाजारात चांगला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. हाच धागा पकडून विरोधकांनी प्रचारात सोयाबीनच्या भावाला फोकस केला आहे. सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरू असताना देखील प्रचारात आवर्जून सोयाबीनच केंद्रस्थानी असल्याचे दिसत आहे. राज्यात 1984-85च्या काळात माहिती नसलेली किंवा अगदीच नगण्य प्रमाणात आढळणारी सोयाबीन पिकाची साधारणतः 2000 सालानंतर वाढली. दरम्यान राज्यात 1.5 कोटींहून अधिक शेतकरी आहेत. त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या 70% असून ते सोयाबीन, कापूस, उडीद, तूर अशी पिके घेतात. अर्धा कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या काळात पुरेशा प्रमाणात नुकसान भरपाई मिळत नाही. दुसरीकडे पीक चांगले आल्यावर बाजारात रास्त भाव देखील मिळत नाही अशी वस्तुस्थिती आहे. हाच धागा पकडून प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेवर टीका करत भाव पडल्याने शेतकऱ्यांना किती नुकसान सोसावे लागले याचा हिशोबच विरोधक सभांमधून घेत आहेत. विरोधकांना प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देत त्यांचा 7/12 कोरा करण्याची ग्वाही दिली आहे. तर महाविकास आघाडीने 3 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली आहे. आता शेतकऱ्यांची पसंती कोणाला याचे उत्तर 23 नोव्हेंबरला मिळणार आहे.